आपल्या आपल्या गंगापूरचं लहान लहान मुलांचं प्रेम म्हणजे तिकडं बसेल होते आणि तिकडून पळत पळत आले मला बघायला. कारण की हेच असतं आपलं प्रेम भाऊ. सगळेजण आपले, मी आजपर्यंत कोणाला काही फॅन फॉलोअर्स बोललो नाही. हे आपण एक फॅमिली कमवलेली आहे, मित्र कंपनी फॅमिली. फॅन फॉलोअर तर सगळे बोलत असं आजपर्यंत, पण मी कधीच बोललो नाही. एवढं सांगतो भावानं. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. महादेव जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर सध्या आपण आता गंगापूरमध्ये आहे. आपल्याला गंगापूरचे रील स्टार आपले जुबेर भाई हे भेटलेले आहे आणि मला भरपूर दिवसापासून त्यांना भेटायचं होतं. मी त्यांना मेसेज पण केला होता. आपले गंगापूर नावाची ते आयडी हँडलिंग करता, तर भरपूर दिवसापासून भेटायचं होतं म्हणलं. पण आता मी डायरेक्ट इकडे काय गावला जात असताना आपले जिजा यांच्याकडे मी आलो. म्हणजे कंटिन्यू आल्यानंतर इथं थांबत असतो, पण भाऊंची भेट झाली. सगळेजण आपले मित्र कंपनीचे आल्यानंतर इथं थांबत असतो. तर जुबेर भाई काय बोलू शकता? खरं तर भाईची आयडी होती पहिले, मी ती बघत होतो, पण ती आयडी बंद झाली होती. आणि कालांतराने मला त्यांचा आज फोन आला खूप दिवसानंतर. भाऊच्या माध्यमातून घटे आणि लिंगाच्या माध्यमातून भेट झाली आज. भाऊ भ्रमंती करतात सायकलीवरती, आनंद वाटतोय. आता मागच ते नेपाळला जाऊन आले, हो ना? अजून कुठे गेले होते? आता लोक आपण 13 जिल्हे 5 राज्याने एक देश नेपाळ ही साधी गोष्ट नाही आहे, आणि तेही सायकलीवर. तर यांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुमचं असंच यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे चालत राहू. आणि भाऊचं स्कॅनर इंस्टाग्राम रायडर असं इंस्टाग्रामचं आणि यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे. QR कोड दिलेलं आहे. जर कुणाला वाटलं मदत करायची तर त्यावर पे करा आणि भाऊला मदत करा. पार्टी दिसते MS17 SK 8080. ती तुम्हाला सरळपणे दाखवतो. आता बघून घ्या, MS17 SK 8080. गाडीला पण हाच नंबर घ्यायचा आपल्याला. आता नाद करते का? आता पोलीस सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. डायरेक्ट किती पण येऊन दे, काय आम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये येऊन द्या. तर आपण सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेण्याची इच्छा करतो, कारण की सगळेजण आपले फॅन फॉलोअर्सच असतात. आणि आजपासून आपण काय पहिल्यापासूनच मी फॅन फॉलोअर्स कोणाला बोललो नाही. आपण इंस्टाग्रामवर फक्त हे फॅमिली, आपलं जसं फॅमिली रेस्टॉरंट कसं म्हणतो आपण, तसं आपण एक इंस्टाग्रामला फॅमिली कमवलेलं आहे. तर मी फॅन फॉलोअर्स आजपर्यंत कोणालाच बोललो नाही. हे आपण दिलदार मित्र कंपनी सगळ्यांना आपण कमवलेलं आहे. आपल्या दिलापासून सगळ्यांना आपण सलाम करतो भावानो. तुमचा सपोर्ट असंच राहून द्या. जय महाराष्ट्र भावानो बहिणीनो. तर सध्या आपण आता आलेलो आपल्या रामेश्वर मंदिर. हे आपल्या महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध मंदिर आहे. जगातील एकमेव म्हणलं तरी चालेल, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं. तर आपण त्या मंदिरात आलेलो. पाठीमागं मंदिर बघू शकता. आणि आपली थोड्याच वेळात मी रील बनवून टाकून मंदिर बघू शकता. आणि एकदम म्हणजे मंदिराचं एकदम जुनं काम आहे, पूर्णपणे दगडाचं काम आहे मंदिराचं पूर्णपणे बघू शकता. आता मी मंदिराचं पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवतो. आता सध्या मी मंदिराच्या पाठीमागच्या बॅक साईडला आलेलो आहे. पूर्णपणे मंदिर, हे मंदिर परिसर आहे पूर्णपणे बघू शकता. समोर नदी आहे पूर्णपणे. इकडं हॉटेल बिटेल सगळे, हॉटेल देवांश सगळे पूर्णपणे हॉटेल इकडं. आता मी चाललेलो इकडून बाहेर जातो आणि त्या साईडनी मध्ये येतो रील बनवण्यासाठी, आणि नंतर तुम्हाला काय असेल ते मध्ये. तर सध्या आपण आता श्रीरामेश्वर मंदिर, महादेव मंदिर दर्शन घेतलेलं आहे. आणि पूर्णपणे परिसर तुम्हाला दाखवून देतो. पूर्णपणे परिसर बघून घ्या. हे मंदिर परिसर आहे पूर्णपणे. भरपूर काही परिसर आहे, अजून दाखवून देतो. तरी पण आता सध्या काही सगळं काही शांत झालेलं आहे, त्यामुळं मध्ये तर काही कॅमेरा असल्यामुळं बोललं तर नाही कोणी आपल्याला. पण तरी पण जाऊन परत एकदा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवून देतो. आता सध्या सगळ्या काही दुकानी बंद आहे. काहीच इच्छुक म्हणजे 2-3च हॉटेल आहे त्यात चालू होते, ते पण आता सध्या बंद आहे. बघू आपण. आणि भाऊने आपल्याला ती तिरुपती हॉटेलच्या शेजारी ते हॉटेल सांगितले, आपण त्या ठिकाणी आपला मुक्काम करून घेऊ टेंट लावून. तर बघूया. पूर्णपणे मंदिर बघून घ्या, दर्शन पण करून घ्या. तसं मी दाखवून देतो, अजून पण व्हिडिओ काढतो. हॉटेल साई या ठिकाणी थांबलेलं आपल्या जुन्या कायगाव आपले रामेश्वर मंदिर या ठिकाणी. आणि समोर आपण टेंट लावलेला आहे. आणि नवा भाई यांनी आपल्याला जेवण आणून दिलेलं आहे. आता आपण जेवण करू आणि मग आपला मोबाईल ते इथं वरती बोर्ड आहे, त्या बोर्डवर आपण चार्जिंग लावून देऊ. तर चला आता मी जेवण करतो. तुमचं जेवण झालं की नाही मला कमेंट करून सांगा नक्की. आणि नवा भाईला आपण व्हिडिओत घेऊ आता. तर हे आहे नवा भाई, यांनी आपल्याला आपल्या गंगापूरमध्येच बघितलं होतं तेवढं. ते पण गाडीवर काहीतरी नाव स्टिकर ते टाकण्यासाठी आले होते, आणि आपलं पण काम चालू होतं गाडीचं, सायकलचं. ते
रेडियम लावण्याचं काम ते पूर्णपणे झालं आणि डायरेक्ट इकडं निघलो. मग त्याने आपली हॉटेल आहे तिथं मंदिराच्या समोरच, तिथे येऊन तुम्ही थांबा. तर बाई सध्या आता सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे हॉटेल साई, या ठिकाणी आपल्या नवाबाईची हॉटेल आहे. कालपासून इथंच आपला मुक्काम झालेला आहे आणि काल रात्रीपासून भरपूर काही मला फॅन फॉलोअर्स भेटायला येऊ राहिले. आता हा भाऊ पण आलेला आहे आपल्याला, नाही तर त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळे ते शिर्डीवरून इथं आला येतो आणि MA17 रायडर आहे का, हो म्हणलं मीच येतो. तर ते आले आणि भरपूर दिवसापासून आपले काही व्हिडिओ बघतात येत. भाऊ काही 2 शब्द बोलशील माझ्या बाबतीत तर सगळ्यांना माहिती, पण मी कशामुळे तुम्हाला भेटला बा, माझ्यात काय बघितलं तू असं? नाही, आपली कला माणूस आहे, चांगला आहे, चांगले व्हिडिओ बनवतात. आता रामेश्वर मंदिर या ठिकाणी काल पण थांबलो होतो आणि आज पण थांबणार आहे, कारण की भरपूर काही फॅन फॉलोअर्स येऊ राहिले. भाऊ आता लासूर स्टेशनवरून आलेला आहे आपल्याला भेटण्यासाठी. तिथं त्यांचं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आला होता, जारवात होता आणि मी महेश दादा लांडगे आपले आमदार भोसरीचे त्यांच्याजवळ मी उभं होतो. त्याला म्हणजे मला भेटायचं होतं, भरपूर तासापासून उभं होता तो, पण अचानक मध्ये मी हॉटेलला बसलो होतो. मग तो आला, भेटला आपल्याला. भाऊ तुला कसं वाटलं भेटून? एकदम भारी, आपले व्हिडिओ कसे असतात भाऊ? एकदम भारी. तर मी सध्या नेवासा फाट्यावर आलेलो आहे. तर आपली सायकल आपल्या कायगाव, जुन्या कायगाव या ठिकाणी रामेश्वर मंदिर या ठिकाणी पंक्चर झाली आहे आणि मी आलो होतो आपलं सामान घेण्यासाठी. जे पंक्चरचं सामान, ते चिठ्ठ्या, आपलं सोल्युशन आणि ते कानस आणि पूर्णपणे मी घ्यायला आलो होतो, घेतलं आहे. आणि साईबा सायकल एजन्सी या ठिकाणी मी आलेलो आहे. तुम्ही कधी आले नक्की, तर सर्व्हिस खूप काही छान भेटते सायकल घेण्यामध्ये म्हणा, कामाच्या बाबतीत म्हणा, सामान कोणतं पण म्हणजे तुम्हाला पूर्ण सामान एका ठिकाणीच भेटन. तुम्ही नक्की कधी या भेट द्या. आपल्या इकडं नेवासा फाट्यावर मध्ये थोडंसं वळायचं, रोडलाच दुकान आहे भाऊची. तर भाऊ आल्यानंतर त्यांच्याशी आपण बोलून घेऊ. त्यांचं पण इंस्टाग्रामला अकाउंट आहे. आपण हा व्हिडिओ 100% त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजवर आपण कोलॅबोरेशन त्यांना देऊन टाकू, काय विषय नाही. तर नक्की याचा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. सध्या पाऊस चालू झालेला आहे आणि आता सध्या मी आलेलो आपल्या रामेश्वर मंदिर दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. आणि आपले मित्र कंपनी ते कालच मला भेटण्यासाठी आले होते सगळेजण. आज माझा मुक्काम याच ठिकाणी. आता मंदिरात चाललो आहे, पण अचानक मध्ये पाऊस चालू झालाय. आता जातो, पहिले दर्शन घेऊ. चला भाऊ, चप्पल काढा ना. तर इथं आता नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि रामेश्वर महादेव मंदिर, आणि आपण एक महादेवचं भक्त असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी जातो आणि पूर्णपणे शूटिंग म्हणजे पूर्णपणे ज्यांना मंदिराची माहिती तर आपण सगळं सांगतो. पण तसं सांगायला गेलं तर ज्यांना इथपर्यंत दर्शन नमो पार्वतीपते हर हर महादेव. तर मी सध्या आपल्या 12 ज्योतिर्लिंग मधल्या 9 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेले आहे. आणि सध्या तुम्ही तर विचार करत असाल, आता मी तर प्रत्येक ठिकाणी मंदिरात जातो, प्रत्येक मंदिराचे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्यायला लावतो. तर आता पण तुम्ही इथं महादेवाची पिंड आहे, इथं पण तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. कारण की असेच माझ्या जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर लवकरात लवकर जा, युट्यूबला पण जाऊन सबस्क्राईब करून टाका. असे तुम्हाला प्रत्येक मंदिराचे दर्शन मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. कारण की जास्त काही वयस्कर लोक असतात, त्यांना इथपर्यंत यायला जास्त जमत नाही. जवळ मंदिरात असलं तर तिथं जाऊ शकता. समोर अशा ठिकाणी आपला टेंट लावलेला आहे, ज्या ठिकाणी काल मुक्काम केला होता आपल्या हॉटेल साई या ठिकाणी. खुर्ची मस्त बसायला, खुर्चीवर बसतो ना आपली एडिटिंगचे कामं पहिले करून घेतो लवकरात लवकर. कारण की आपल्याला जे कंटेंट आहे अशा ठिकाणी आपली अशी सायकल लावलेलं आहे. हॉटेल समोर रस्ता पूर्णपणे आणि मी स्वतः, कारण की आता चेहरा थोडं ब्लॅक इन समजून घ्या, एडिटिंग आणि लाईट पण नाही थोडंसं. माझ्या मागं खुर्ची आहे, तिथं बसतो मस्तपैकी आणि लवकरात लवकर एडिटिंगचे कामं करून घेतो. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.